तर नमस्कार मित्रांनो, ही आहे आमच्या नेरी गावची वाघूर नदी. या वाघूर नदीचं रहस्य म्हणजे थोडाही नेरी गावात पाणी पडला की ह्या नदीला लगेच थोडसे का नाले नुले वाहून सनी येतात आणि नदीला पाणी लगेच येतो. हे बघा, पाण्याच्या धारा चालू झालेल्या आहे आणि इथे थोडंफार मच्छी पाहण्याचा मोसम आलेला होता म्हणून आम्ही इथे दोघं जण मच्छी बघायला आले होते. तर तुम्हाला दाखवतो, चला या इकडे या मोठ्या दारामध्ये जाऊ आपण बघूया. तर इथे एक मासे इथून चढत आहे. हे बघा, मासे दारीच्या चढावच्या दिशेने वाहत आहे आणि आता इथे दिसतील तुम्हाला. बघा आता समोर थोडं, हे बघा चालू ठेवा कंटिन्यू. हे बघा, इथे एक मासा गेला. कंटिन्यू तर मासे नाही चढते, पण ते पाती काढला कडीला पण एक मासे चढले, बारीक बारीक मासे. त्या मासेचं नाव गेर, जेलिया, चिलेवी असे मच्छीचे नाव आहे. चला तर तुम्हाला दाखवतो समोर. आता बघूया अजून काय काय आहे. वाघूर नदीचे रस्ते, हे वाघूर नदीचा उतानी म्हणून डव आहे. हे बघा, पाणी काही जास्त पडला नाही परंतु तरी पण वाहून निघालं. यालाच वाघूर नदी असे म्हणतात. कारण की कितीही पाऊस पडला तर कोणत्या नदी वाहून पण निघत नाही. चला आता मी आलोय, आता मासे पकडण्याचा प्रयत्न करतो. बघा आता मी तुम्हाला दाखवतो बघा, ते मासा गेला आहे का इथून. चला या इकडे समोर, आता आपण मासे पकडण्याचा प्रयत्न करू. इथे एक मासा बसला होता पण काही भेटणार नाही. शक्यतो मला नाही वाटत की बिना जाळ्याच्या मच्छी हातात लागेल, कारण की लोक प्रयत्न करतात, मी पण प्रयत्न करून पाहिला. तर शक्य नाही आहे की बिना जाळ्याचे मासे हातात लागतील. एक मोठा मासा निघून गेला बा हातातून, हाताला टच झाला, निघून गेला. मी फक्त पकडण्याचा प्रयत्न केला पण तो काही लागला नाही, कारण की मी एवढा अट्टल शिकारी नाही. चला तुम्हाला दाखवतो नेक्स्ट. आता बघू, चला पुढच्या प्रोग्राममध्ये वाघूर नदीचं रहस्य. हे बघा, आउटर पूर्ण वाघूर नदी एरिया. हे बघा, हे आमच्या वाघूर धरणाची फूग इथपर्यंत आलेली आहे. धरणाची फूग आमच्या गावापर्यंत आली आहे, नेरी गावापर्यंत. जवळपास ह्या धारा चालू झाल्या आहे. जोरात पाऊस पडला की ह्या धारा पण मिटून जातील आणि जे पाटे दिसत आहे हे पण गायब होऊन जातील. चला तर बघूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. चला बाय बाय गाईज, बाय.